संख्येने अद्विक वॉरियर्स टीमचं खातं ओपन झालं. सज्ज होते राजा बैकर हा गोलंदाज, एक अष्टपैलू असा खेळाडू राजा. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता, कबॉलच्या दिशेमध्ये खेळला, चांगलं शतशतक पाहायला मिळालं विवेक याच्याकडनं. एक धाव मिळाली, एका धावसंख्येने संघ पोहोचतो 5 वर. स्ट्राईक झाला रोटेट. सलामीचा दुसरा फलंदाज अद्विक वॉरियर्स संघाचा संगणक आणि एक दर्जेदार असा खेळाडू राकेश पुंडेकर यावेळी स्ट्राईक देतो. सामना करणार गोलंदाज राजा बैकर, एक अनुभवी असा हा गोलंदाज राजा बैकर पाहायचा आहे. सज्ज असणार राकेश पुंडेकर हा खेळाडू, एक विस्फोटक आणि आक्रमक दर्जा त्याच्याकडे असा हा खेळाडू. यावेळी मात्र जोरदार अपील जवळ बॅट एज आणि मात्र ते राकेश पुंडेकर होणार बॅक टू पॅव्हिलियन. यावेळी बाद झाला राकेश पुंडेकर. महत्वाचा अडसर आपल्या वाट्यामधून दूर केला. रुद्रांश स्पोर्ट कैलास पाशी अंकुश परदेशी या टीमनं आणि अद्विक वॉरियर्स टीमला मिळालेला आहे मोठा झटका. राकेश पुंडेकर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये तो नवीन फलंदाज गणेश म्हात्रे. गणेश म्हात्रे तो नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक अतिशय चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा आपण पाहता या मैदानावर. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज राजा. एक सफलता मिळाल्यानंतर आत्मविश्वास त्याचा वाढलाय. हा चेंडू वाईड यॉर्कर, अतिशय सुरेख चेंडू फेकला राजा बैकरनं. पहिल्या चेंडू चौकार आल्यानंतर मानसिक दडपण त्याने आपल्या डोक्यावर घेतलं नाही आणि पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी यावेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. असा हा राजा बैकर पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट हँड ओव्हर द विकेटने मारा करतो समोर असणारा फलंदाज गणेश म्हात्रेसाठी. हा चेंडू सरळ मारला होता. यावेळी नशिबानं साथ मिळाली नाही आणि कदाचित चेंडू जर हातामध्ये मिळाला असता तर मात्र फलंदाज बाद होऊ शकला असता. असं काही झालं नाही. मात्र चेंडूवर मिळाली एक धाव. एका धाव संख्येने गणेश म्हात्रेनं आपलं खातं खोललं आणि संघाला पोहोचवले 1 बाद 6 वर. थोडीशी सुरुवात अडखळत पाहायला मिळाली अद्विक वॉरियर्स या टीमची. 6 धावा. पंचांचं काम आपण पाहताय. अविनाश नार्गेकर आणि अमित मोकल असे 2 पंच मैदानाच्या आतमध्ये आहेत. सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज राजा बैकर, समोर असणारा फलंदाज जितू मोकल. हा पुलटा चेंडू होता. लॉंग ऑनच्या रिझर्व्ह काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये खेळलाय. 1 धाव मिळेल. एका धावसंख्या पोहोचते 7 वर. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं जितू मोकल याने सुरेख अशी फलंदाजी केली होती. बॅक टू बॅक 2 षटकार रोहितच्या अगेन्स्ट त्याने मारले होते. P1चं पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अद्विक वॉरियर्स संघ पोहोचतो 1 बाद 7 या धावसंख्येवर. थोडीशी अडखळत अशी सुरुवात यावेळी पाहायला मिळते. तत्पूर्वी मंचकावर आपण पाहतोय काँग्रेस पक्षाचे युवा नेते, अष्टविनायक मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत चिरनिरोपच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आल्या त्यांचे यजमान सन्माननीय मनोज ठाकूर साहेबांचं शुभ आगमन झालं. त्याप्रमाणे चिरनेगावची A1 जोडी निस्सिम साई भक्त अर्थात ज्यांचं प्रेम आमच्यावर खूप मोठं आहे असे राजेश डुंगीकर आणि रणजित पाटील या A1 जोडीचं इथं आगमन झालं आणि आणखी अनेक मान्यवरांचं आगमन. कुमार परदेशी ज्याने या स्पर्धेला आम्हाला एका दिवसाचं लाईव्ह टेलिकास्ट आणि एका समालोचकाचा खर्च हा सर्व स्वर्गीय बाजीराव परदेशी यांच्या माध्यमातून आम्हाला कुमार परदेशी यांना दिलाय. एका दिवसाचं लाईव्हचं पूर्ण खर्च आणि एका दिवसाचं समालोचकाचा पूर्ण खर्च कुमार परदेशी यांना दिलाय. त्याबद्दल त्याचं सुद्धा आम्ही या निमित्तानं मनापासून आभार मानतोय. गोलंदाज झाल्याबद्दल नवीन आला गोलंदाज विवेक पाटील. मागच्याच रविवारी ज्यांचा साखरपुडा सोहळा संपन्न झाला
असा हा खेळाडू वेग. समोर असणारा फलंदाज जितू मोकल जो या स्पर्धेमध्ये इन्फॉर्म आहे. मनीष मोकल जीवाच्या अंकांतामध्ये धावतोय आणि प्रयत्न करतोय आपल्या टीमला विजयासाठी. सज्ज होते पुन्हा एकदा जितू मोकल सामना करणार वेगचा वेग पाटील. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, सफलता आली नाही. चेंडू गेलाय मनीष मोकल चेंडूच्या खाली. चांगले क्षेत्ररक्षण केले. एकच धाव, एका धावसंख्येने संघ पोहोचले बिनबाद 8 वर. बिनबाद 8 अशी धावसंख्या आपण धावपटलावर पाहताय. चालू असणार हा सामना. सज्ज होतो गोलंदाज वेग. वेगचा पुढचा चेंडू असेल फलंदाज गणेश साठी. हा लो पुलटा चेंडू आता लॉंग ऑफच्या रिझन मध्ये खेळताय गणेशनं. एकेरी धाव मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 9 वर. अतिशय शांत, संत आणि सावध अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय टीम अद्विक वॉरियर्स या टीमची. हा चेंडू हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न जितून केला. मिड विकेटच्या रिझन मध्ये हा चेंडू गेला. थोडासा फंबल क्षेत्ररक्षक झाला, त्याचा फायदा घेतला अद्विक वॉरियर्स या टीमनं. 2 धावा या चेंडूवर मिळाल्या. 2 धावसंख्येने संघ पोहोचते 10 वर. आता मात्र जितू मोकळनं विचार करायला हवा, कारण धावा कमी आहेत. सरकार चौकांची आतषबाजी येणं हे अद्विक वॉरियर्स टीमसाठी महत्वाचं असेल. आणि ज्या प्रकारची गोलंदाजी चालू आहे त्या प्रकारची गोलंदाजी जर राहिली तर उद्या स्पोर्ट अंकुश परदेशी 11 हा संघ या स्पर्धेत सामन्यामध्ये हवी होऊ शकतोय. सज्ज होते पुन्हा वेग. शॉर्ट पिच चेंडू होता, फायदा घेतल्याला झेर उघडावर. झेरच्या खाली मात्र मनीष मोकल या जवाब. अतिशय सुंदर असा झेल पकडला मनीष मोकल तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये. आणि मात्र आणखी एक मोठा अडसर दूर केला आपल्या वाट्यामधनं अद्विक वॉरियर्स टीमचा हा जितू मोकल बाद झाला. दुसरी सफलता मिळाली अंकुश परदेशी मित्रमंडळाला. जास्त वेळ नाही घालवायचा. स्पर्धा जरा आपल्याला डे नाईट आहे. अलंकार मोकल येतो मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर अमोल मोकल येतो, अलंकारचा भाऊ. हाही चांगला खेळाडू आहे. धावसंख्या धावपटल्यावर आपण जर बघितलं तर 10-11 आतापर्यंत. मनोज ठाकूर युवा नेते काँग्रेस अल्पावधीमध्ये एक प्रसिद्ध असं व्यक्तिमत्व. तिरंगा नाईट स्पर्धेमध्ये आपण मनोज ठाकूर यांना बघितलं. बक्षिसांची खैरात. हा चेंडू सुरेख. आणि मात्र आता या स्पर्धेमध्ये सर्वांसाठी आईस्क्रीम. स्टेजवर जेवढे आहेत स्कोरर असतील, समालोचक असतील किंवा युट्यूब असेल, त्या सर्वांसाठी आईस्क्रीम मागवलं मनोज ठाकूर यांनी. मनापासून मनोज ठाकूर यांचा आम्ही शतशः आभार मानतो या निमित्तानं. नको नाही वाटत. दोन षटक संपली. धावपटल्यावर धावसंख्या 11. जरा स्पीडअप करायचा, स्पीडअप. जरा स्पीडअप जास्त. 11 धावा. 11. दोन षटक संपली. धावसंख्या 11. मनोज ठाकूर आपल्या मनापासून आम्ही आभार मानतोय.
दोन षटक संपली. धावपट्ट्यावर धावसंख्या 11. तिसरे षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक घरात. 11 धावा धावपट्ट्यावर. दोन षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा धावपट्ट्यावर. पुन्हा सज्ज होतो गोलंदाज ऋतिक घरात. समोर असणारा फलंदाज गणेश म्हात्रे. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अमोल मोकल. 2 बाद 11. दोन बाद 11 अशी धावसंख्या धावपट्ट्यावर. ऋतिक घरात हा खेळाडू. गोलंदाज येतो नवीन. समोर गणेश. हा पुलटा चेंडू होता. फायदा घेता आला नाही. क्षेत्ररक्षक थोडस खराब पाहायला मिळत. त्याचा फायदा घेतला दोन खेळाडूंना. 2 धावसंख्या मिळाल्या. 2 धावसंख्या संघ पोहोचते 13 वर. 2 बाद 13 अशा अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली अद्विक वॉरियर्स या टीमची. ऋतिकचा हा चेंडू शॉर्ट पिच होता. झेल उडाला. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक राहुल होता, मात्र इथे चूक झाली. साधा सोपा असा झेल सोडले. 2 धावा या चेंडूवर आल्या. अशा झेल सोडतात त्यावेळी मात्र येणाऱ्या काळामध्ये महाग होत असतात. 2 धावा 2 धावसंख्येने संघ पोहोचले 15 वर. पंधरा धावा धावपट्ट्यावर. पुन्हा सज्ज होतोय ऋतिक घरात. गणेश साठी अतिशय सुरेख हा चेंडू ऋतिकचा. हा चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या रडी स्थगित. धावपट्ट्यावर 15 वर. पुन्हा सज्ज होतोय ऋतिक. हाही चेंडू अतिशय सुरेख. बॅक टू बॅक लगातार दुसरा चेंडू निर्धाव फेकला गोलंदाज ऋतिक घरात. धावसंख्या 15 वर. पुन्हा एकदा ऋतिकचा हा चेंडू सुद्धा सुरेख. अंगाला अडकून 1 धाव 42 मध्ये. एका धावसंख्येने संघ पोहोचते 16 वर. अद्विक वॉरियर संघाची थोडीशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये खराब पाहायला मिळते. 16 धावसंख्या धावपट्ट्यावर. हा फटका यामिली पासला. झेलच्या काळी क्षेत्ररक्षक आणि दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये हा अतिशय सुंदर असा झेल पकडला क्षेत्ररक्षकाने. अजून एक सफलता डीजे. तीन षटक संपली. धावसंख्या 16. 3 षटकाच्या समाप्तीने 16. आता मात्र अंतिम षटक हाणामारीच. पहिल्या पूर्वार्धामधील हे शेवटचं षटक असेल. धावसंख्या धावपट्ट्यावर झाली त्या 16. थोडीशी खराब अशी बॅटिंग पाहायला मिळते गणेश म्हात्रेकडनं. आतापर्यंत 9 चेंडू खेळलाय. 10 धावांचं योगदान त्याने या सामन्यामध्ये दिलंय आणि सांघिक धावसंख्या धावपट्ट्यावर झाली 16. शेवटचे 6 चेंडू आता मात्र पहिल्या पूर्वार्धामधील असतील.
16 धावा धावपटलावर सज्ज होतोय नवीन येतो गोलंदाज. चौथा क्रमांकावर हा गोलंदाज आलाय प्रतीक ठाकूर गणेश साठी. धावसंख्या 16. हा चेंडू लो फुटास. 1 धाव पूर्ण. 2चा प्रयत्न. 2 धावा सुद्धा सहज पूर्ण. 2 धावसंख्या संघ पोहोचतोय 18 वर. नवीन आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश गोंडले. 18 धावा धावपटलावर सज्ज होते पुन्हा एकदा गोलंदाज प्रतीक. शेवटचे 5 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये असतील. 18 धावा धावपटलावर. पंचांना ही विनंती सामने स्पीड अप करायचे आहेत. जास्त वेळ आपण घालवायचा नाही. हा मात्र यावेळी फुटा चेंडू फटका फसलाय. साधा सोपा झेल मात्र यावेळी आणखी एक धरतीला दान झालं. 2 धावा या चेंडूवर मिळतील. 2 धावसंख्येवर संघ पोहोचतोय 20 वर. आतापर्यंत 2 ते 3 झेल या सामन्यामध्ये सोडताना आपण पाहिले. 20 धावा धावपटलावर पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज प्रतीक. वीस धावा धावपटलावर. हा चेंडू मात्र या गणेश बॅटमॅन निघालाय. हा उत्तुंग असा षटकार. सहा धावसंख्येने संघ पोहोचतोय 26 वर. हा चेंडू पंचांचा व्हाईटचा इशारा. 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 27 वर. शेवटचे या इनिंग मधील 3 चेंडू बाकी असतील. थोडासा लो स्कोरिंग सामना पण अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जर आल्या तर आद्विक वॉरियर टीम साठी लाभदार होऊ शकतात. 27 धावा धावपटलावर. हा चेंडू यावेळी फटका फसलाय आणि मात्र आणखी एक साधा सोपा असा झेल सोडून चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या 31. शेवटचे 2 चेंडू पहिल्या पूर्वार्धामध्ये असतील. समोर असणारा फलंदाज गणेश आता मात्र थोडासा बहरामध्ये आलाय. हा फटका बसलाय. पुन्हा एकदा झेल उडलाय. झेलच्या कडे असेल क्षेत्ररक्षक चूक करणार नाही आणि मात्र यावेळी झेल पकडला. गणेश मध्ये होणारा बॅक टू पॅबेल. धावसंख्या 31. एक विनंती आहे. उद्याचे 4 संघ आहेत. त्या 4 संघाला विनंती असेल 3 वाजता पहिला चेंडू पडेल. त्यामुळे आपण इथे 2:45ला हजर राहणे गरजेचं आहे. आज उद्घाटन सोहळा असल्या कारणाने थोडा उशीर झाला. मात्र उद्या उशीर होणार नाही. तर याची सर्व उद्याच्या 4 संघांना नोंद घ्यायची आहे. 3 वाजता पहिला चेंडू पडेल म्हणजे 2:45 वाजता आपण 4ही संघांना हजर राहणार. 3च्या नंतर गेलं तर मात्र पॅनल्टी लागू होईल. त्याची सर्व संघांना नोंद घ्यायची आहे. शेवटचा चेंडू घेऊन आला आता नवीन प्रतीक. नवीन आता फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आला. मागच्या सामन्याचा सामनावीर आर्यन. हा चेंडू यावेळी मात्र असेल बीमर. पंचांचा बीमरचा इशारा. 1-22. 2 धावा या चेंडूवर मिळाला. 2 धावसंख्येने संघ पोहोचतोय 33 वर आणि हा चेंडू असेल फ्री हिट. धावा आणि हा चेंडू फ्री हिट. शेवटचा चेंडू आहे या पहिल्या पूर्वार्धामधील. 33 धावा धावपटलावर. हा चेंडू मात्र यावेळी आत्मविश्वास वाढवणारा षटकार. शेवट गोड केलाय आर्यन. धावसंख्या झाली ते 39. आता मात्र सन्मानजनक स्थितीमध्ये पोहोचलाय. आद्विक वॉरियर्स या टीमने गुड्डूने षटकार मारलाय. 39 धावा. 40 धावांचा आव्हान समोर ठेवलाय.
ते रुद्रांश स्पोर्ट कैलासवासी अंकुश परदेशी अंकुश परदेशी टीमच्या समोर ते आव्हान पार करेल का? ऐकूया आवाज संयम जिगर यांचा. थँक्यू. अभिनव मंडळानी आयोजन केलाय सामन्यांचा. अभिनव मंडळानी आयोजन केलाय सामन्यांचा. मंडळानी आयोजन केलाय सामन्यांचा. अभिनव मंडळानी आयोजन केलाय सामन्यांचा. अभिनव मंडळाने आयोजन केलाय प्रीमियर लीगचा मैदानावरी. क्रिकेटचे सामने बघाया पब्लिक सारी दिवाणी झाली. तत्पूर्वी मान्यवरांचं आगमन झालंय. तिरंगा नाईट स्पर्धेमधील एक मुख्य आयोजक, काँग्रेस पक्षाचे एक युवा नेते, अष्टविनायक मित्रमंडळाचे माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सदस्य म्हणून कार्यरत आहेत असे सन्माननीय मनोज ठाकूर साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. मी आमच्या मंडळाच्या वतीनं महेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण मनोज ठाकूर यांचं स्वागत करायचं आहे. मनोज ठाकूर एक काँग्रेस पक्षाचे युवा नेते, मी महेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. मायेचं अर्थात अभिनवचं एक वस्त्र, एक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण, ज्या आठवण खऱ्या अर्थाने या संस्कृती गावाच्या ते देऊन स्वागत होते मनोज ठाकूर यांचं. तदनंतर मंचकावर आगमन झाले A1 जोडी, चिरनेर मधील प्रसिद्ध जोड्या. क्रिकेट प्रेमी चिरनेरचा संघ कुठेही जाऊ द्या, सामना पाहण्यासाठी जात असतात. एक निस्सिम साई भक्त चिरनेर ते शिर्डी पायी यात्रा अनेक वेळा केली आणि मात्र एक दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस आहे, ज्यांचं प्रेम आमच्यावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहिलंय. अशी A1 जोडी रणजित पाटील आणि राजेश ढुंगीकर. मी विनंती करेन साईश नारंगीकर आणि यतीन पोपेरकर यांना की आपल्या शुभ हस्ते आपण या A1 जोडीचं स्वागत करायचं आहे. A1 जोडी साईश नारंगीकर, आपल्यास विनंती आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. रणजित पाटील यांचा रणजित पाटील यांचं स्वागत. तदनंतर आमच्या मंडळाचे माजी सचिव आणि सदस्य, एक उत्कृष्ट गोलंदाज सन्मान्य नितीन म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण A1 जोडी, या A1 जोडीचे आणखी एक सिरेदार, चिरनेर ते शिर्डी, चिरनेर ते वहाळ अशा अनेक पदयात्रेमध्ये ज्यांनी सहभाग घेतलाय, एक उत्कृष्ट गवंडी म्हणून काम करत असताना अनेकांनी सहकार्य केलंय, ते आमचे मित्र सन्मान्य राजेश डुंगीकर यांचाही सन्मान नितीन म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केला जाईल. ओटू संयम सर. धन्यवाद. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तत्पूर्वी पुन्हा एकदा आणखी एक मान्यवर, खऱ्या अर्थानं स्वर्गीय बाजीराव परदेशी यांचा वारसा अखंड मध्ये आज समाजामध्ये चालवताना आपण ज्यांना पाहतो त्यांचे सुपुत्र, क्रिकेट प्रेमी, एक क्रिकेट खेळाडू, आजही चिरनेर संघ अनेक ठिकाणी पॅक करताना आपण त्यांना पाहिलंय आणि आज पहिल्यांदा आम्ही हे आयोजन केलंय. या आयोजनासाठी एका दिवसाचा पूर्ण लाईव्हचा खर्च आणि एका समालोचकाचा पूर्ण खर्च ज्याने उचललाय ते सन्माननीय युवा नेते कुमार बाजीराव परदेशी यांचं स्वागत होईल. मी आमच्या मंडळाच्या वतीनं यतीन पोपेरकर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कुमार परदेशींचं स्वागत करायचं आहे. तत्पूर्वी सन्माननीय मनोज ठाकूर युवा नेते यांच्याकडनं या स्पर्धेला रोख रक्कम 1500 रुपयाची आर्थिक देणगी आली. मनापासून मनोज ठाकूर यांचा आम्ही आभार मानतोय. यतीन पोपेरकर यांच्या वतीनं त्यांच्या शुभ हस्ते कुमारचं स्वागत. तदनंतर या स्पर्धेला ज्यांना आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं ते या गावचे क्रिकेट प्रेमी मंजी स्पोर्ट संघाचे आधारस्तंभ सन्मान्य हिम्मत केणी, मी संकेत म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हिम्मत केणी यांचं आपण शुभ स्वागत करायचं आहे. ज्यांचं सहकार्य आमच्या या स्पर्धेला लागलंय असे हिम्मत केणी यांचं स्वागत संकेत म्हात्रे यांच्या शुभ हस्ते केलं. बाकी सर्वांचं स्वागत करूया आणि पुन्हा एकदा ऐकूया आवाज संयमजीचा.
धन्यवाद. चला मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. 4 ओव्हर मध्ये आता 40 काढायचे आहेत आणि जर इथून 40 काढल्या तर पुढच्या फेरीमध्ये म्हणजे आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला शेवटची मॅच खेळण्याची संधी मिळेल. सुपर 3 मध्ये पोहोचण्यासाठी ती मॅच खेळवली जाईल. आज 2 सामने जिंकलेत महाराष्ट्र क्रिकेट टीमनं आणि ही सुरू असलेली अटीतटीची मॅच, नॉकआउटची मॅच, डू ऑर डाय, करो या मरो या स्थितीमध्ये आता दोन्ही संघांची अवस्था. पहिल्या बॉलवरती एक बायची एक आली, त्याच्यानंतर डॉट बॉल फेकत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकताय सिद्धेश गोंधली हा गोलंदाज. बॅट्समन आहे राहुल मुंबईकर आणि त्याच्या सोबतीला अनुप मोकल हे 2 नामांकित खेळाडू. फक्त 40 धावेचं आव्हान आहे, परंतु या गुलाबी थंडीमध्ये जो हवेचा गारवा निर्माण झालाय या थंड वातावरणामध्ये आता मोठे फटके येतील का हा देखील प्रश्न आहे. 40चं आव्हान, फटका चांगला आहे, क्रॅकिंग स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर मध्ये वेगाने आले खेळाडू देखील. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. रन्स मिळेल 1. सिंगल न संघाची धावसंख्या बिनबाद 2 वरती. रायगड भूषण राजेश पाटील साहेब यांचं आगमन झालं. आदरणीय सन्माननीय राजेश पाटील साहेब या मंचावरती अगदी रायगड भूषण या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आणि आज त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. आणि इथून चांगला फटका साहेबांचं स्वागत करत असताना बॉल आला अगदी ट्रॉफ्यांकडे नजर फेकत असताना, होय आम्हाला ही चमचमती ट्रॉफी जिंकायची आहे हे सांगणारा चौकार. स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण 3 रात्रीमध्ये बॉलची व्यवस्था करण्यात आली. संकेत मात्रे हे देखील मंचावरती उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान आपण करूया. फार मोठे योगदान संकेत यांचं देखील आहे, कारण 3 दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये बरेचसे चेंडू देखील लागतील. आणखीन एक चांगला फटका, अगदी सिक्सरची बॉल आणि त्याच्यावरती करतात बॅट्समन वारंवार प्रहार, बॉल सीमा पार, 4 रन. संकेत मात्रे यांनी या स्पर्धेला लागणारे सर्व चेंडू आम्हाला पुरवलेत, त्याबद्दल त्यांचा आदर सन्मान मी आमच्या मंडळाचे सदस्य आणि तिरंगा पतवाडी संचालक प्रवीण म्हात्रे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. संकेत म्हात्रे यांचं स्वागत प्रवीण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. चला सन्मान करूया. प्रत्येक घटक आज स्पर्धेचा भाग बनला, मग छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाची मेहनत आहे आणि ही मेहनत आपल्याला 3 रात्रीमध्ये दिवसा रात्रीमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. ही स्पर्धा आपल्याला अगदी यशस्वी पार पाडायची, यासाठी सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. मंचावरती संकेत मात्रे यांचा सन्मान, संपूर्ण बॉल पुरस्कृत झाले. त्याच्यानंतर हा बॉल मिस टायमिंग, विकेटच्या शोधात होता, ही संधी सोडायची नाहीये आणि कॅच ड्रॉप. ही चर्चा आम्ही केली की कॅच सोडून चालणार नाहीयेत. बॉलर्स देखील नाखुश, कॅप्टन देखील नाखुश आणि इथून रन्स मिळेल 1 सिंगल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या बिनबाद 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रति ओव्हर रुद्रांश स्पोर्ट्सला 10च काढायचे आहेत, परंतु इथून 1 धाव एक्स्ट्रा देखील आले. 11 धावा, 40चं आव्हान. चला फिल्डिंग डिपार्टमेंट फिल्डिंग लावून घ्या, जास्त वेळ नाहीये, कारण जेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये आलो तेव्हा सूचना झाली होती की जवळजवळ 11 वाजेपर्यंत स्पर्धा संपायलाच हवी. आज उद्घाटनाचा दिवस, काही मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील झाले, त्या कारणास्तव थोडेसे आपण उशिराने आहोत. चला फिल्डिंग डिपार्टमेंट लक्ष असू द्या, आपलं वेळेचं महत्व फार आहे, वेळ तुम्हाला वाचवावी लागेल. पंच देखील ही सूचना करत असताना चला सर्व खेळाडू एकत्रित येऊ नका. पहिल्या ओव्हरमध्ये 11 आल्यात, आम्ही समजू शकतो अटीतटीची मॅच आहे, मॅच देखील फार मोठी आहे, परंतु वेळ आपल्याला वाचवावा लागेल. नियोजन जे आपण करतो स्पर्धेचं ते नियोजन आपल्याला पार पाडायचं आहे. चला पंच सर्व खेळाडूंना आपण दूर करूया. चला कॅप्टन लक्ष असू द्या. रुद्रांश स्पोर्ट्स आणि त्यांच्या विरोधात आपण अद्विक वॉरियर्स या 2 संघांमध्ये ही मोठी मॅच एन्जॉय करतो. 11 बनल्यात, 40चं आव्हान असताना 29 आणखीन बनवायचे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये रिक्वायर्ड रन रेट मगाशी 10चा होता, आता तो अगदी थोडासा हलकासा खाली आलाय आणि 1 रन एक्स्ट्रा देखील आले. 11 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती प्रतीक गोंधली षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. या ओव्हर मध्ये आता विकेट्स घ्याव्या लागतील. ही विसरू नका, फिल्डिंग खराब झाली तर मॅच तुम्ही जिंकू शकत नाही. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण असा भाग आहे ज्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती तुम्ही अनेक मॅचेस टर्न करू शकता. अद्याप ही मॅच संपली नाहीये. मॅच मध्ये आव्हान, आता गोलंदाजांची अग्निपरीक्षा. गोलंदाजांना सांगावं लागेल की असे जगावे दुनियेमध्ये, आव्हानाचे लावून उत्तर, नजर रोखून नजरेमध्ये बॅट्समनला तुम्हाला तर द्यावे लागतील उत्तर. आता येणाऱ्या संकटाशी ठणकावून सांगायचं की आता ये 72, नजर रोखून नजरेमध्ये
बॅट्समनला आता गोलंदाजीतून द्यावे लागतील उत्तर. 18 बॉल 29 मॅच बनले. संघर्षमय सामना, कश्मकश मॅच मध्ये रंगतदार स्थिती. फुल टॉस आहे. संधी पुन्हा एकदा मिळाले परंतु बॉल थोडासा पुढे पडला ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. पहिला दुसरा चौका. अगदी जवळ चाललाय विजयाच्या दिशेनं. 15 धावा धाव फलकावरती लागले गेल्यात. बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर स्क्वेअर कट केला. फटका हवेमध्ये, झेलची संधी, आणखीन एक कॅच ड्रॉप. आणि अशा मोमेंटला जर अशी फिल्डिंग कराल तर विजय होण्यापासून तुम्ही मुकू शकता. थोडंसं हास्यास्पद वातावरण राहिलं कारण फिल्डिंग राहिले खराब. तुम्हाला टीम मध्ये संघ मालकानं का घेतलंय, तुम्हाला संघ नायकानं टीम मध्ये का घेतलंय हे तुम्हाला दाखवायचं. अशी फिल्डिंग चालणार नाहीये मॅच मध्ये कारण दुसऱ्या सत्रामध्ये तुम्ही धावा वाचवण्यासाठी मैदानामध्ये उतरलात. एक एक धाव तुम्हाला वाचवायची आहे परंतु इथे सहजरित्या एक एक धाव बहाल होते अद्विक वॉरियर्स टीम. आता बॅट चेंज. आता विकेट किपर हातामध्ये टेकन करत असताना विकेटची गरज होती आणि पहिला धक्का लागलाय. खेळाडूतील बाद. वातावरण मैदानामध्ये गरम आहे आणि त्यामध्ये वेगळं पारितोषिक आलंय. अक्षय नारंगीकर या खेळाडूंना आणखीन एक कॅच सोडला तर 100 रुपये मिळतील. महेश यांच्याकडून महेश पाटील 200 रुपये. चला 200 रुपये. कॅच सोडाल तर 200 मिळतील. धाव फलकावरती धावा आहेत. 16 धावा लागल्यात. 40 धाव संख्येचं आव्हान. 200 रुपयापेक्षा कॅप्टनच्या किती शिव्या ऐकाव्या लागतील हे देखील महत्वाचं आहे. मागील कॅच सोडली, आता कॅच ड्रॉप होऊन चालणार नाही. मॅच अगदी वेगळ्या स्थितीमध्ये आले. फुल टॉस आहे. जेफ कालिया क्षेत्ररक्षक पोहोचेल का? ओ वॉट, इथून कॅच ड्रॉप. असं वाटलं की कॅच घेतलं की काय असं सर्वांनाच वाटलं परंतु कॅच सोडले आणखीन एक. चला तुम्ही दुसऱ्या टीमला अगदी मदत करताय असं म्हणायला देखील हरकत नाहीये कारण साध्या सोप्या कॅचेस ड्रॉप होतात. रन्स आल्या या बॉल वरती. टोटल 3 धावा पलत पूर्ण केल्यात. 19 धावा. 19 धावा धाव फलकावरती. 21 धावेची आवश्यकता. जर सामना पराभूत झाला तर ज्याने ज्याने कॅचेस सोडल्यात ना त्यांच्यावरती अगदी बरंच काही राग निघणार आहे कारण अशा सिच्युएशनला डू ऑर डायच्या मॅच मध्ये या अपेक्षा नाहीयेत. फिल्डिंग डिपार्टमेंट वारंवार आम्ही ही चर्चा करतो, तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतील. जिथे कठीण कॅचेस आहेत तिथे सोप्या बनवायच्या आहेत. आता तुम्हाला 19 धावा 21 धावेची आवश्यकता. काही बॉल अद्याप शिल्लक आहेत. बॉलला सोडून दिलं. पंचांचा इशारा. वाईट बॉल. अर्धा टप्पा पार केला. 20 धावा. आता मात्र मॅच जिंकण्यासाठी आणखीन अर्धा टप्पा. 20 धावेची आवश्यकता. चला महाराष्ट्र केकचे संपूर्ण खेळाडू आपण रेडी राहा आणि या मॅच नंतर लगेच तुम्हाला पुढची मॅच खेळायची आहे. 20 बनल्यात. बॅटच्या मधोमध लागला नाहीये विकेट किपर. एकमेव असा खेळाडू आहे जो कॅच सोडत नाहीये आणि विकेट किपरनं टिपला आणखीन एक झेल. खेळाडू बाद. चिरनेर मध्ये त्या मॅचेस देखील खेळवल्या होत्या. नाव आहे आरसी प्रीमियर लीग, रांजणपाडा चिंचपाडा प्रीमियर लीग. आणि या लीगचे प्रमुख आयोजक, खरं तर आयोजक ही भरपूर मोठी टीम होती परंतु त्यांच्यामध्ये जवळ आयोजकांनी सर्व टीमने सांगितले की आमच्या सर्व कामकाजापैकी 99% जबाबदारी ज्याने स्वीकारली आणि आरसी प्रीमियरचं संयमसरमी ऑक्शन केलं. आज जवळपास 6 ते 7 ऑक्शन सोहळे पार पडले. त्यामध्ये असं एकच मी ऑक्शन पाहिलं की नियमावली वाचल्यानंतर
सर्व संघ मालकाने सांगितलं की या नियमांपैकी सर्वच्या सर्व नियम आम्हाला आयोजकांनी दिलेले मान्य आहेत, कोणत्याही नियमावर अगदी बोट ठेवलं नाही असं आयोजन अर्थातच चिरनेर मधलं आरसी प्रीमियर लीग आणि या आरसी प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आज ज्यांचा वाढदिवस आहे असे आमचे तेजस ठाकूर सर, विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वाढदिवसाच्या आमच्या समालोचन कक्षामधून आपणास सहस्र लक्ष शुभेच्छा असतील. तेजस ठाकूर सर कृपया वर यायचं आहे. त्यांच्या समवेत प्रफुल्ल म्हात्रे सर आपल्यालाही विनंती असेल. युवा नेते त्याचबरोबर या आयोजनासाठी म्हणजे सीपीएल चिरनेर प्रीमियर लीग साठी जे अंगावर आपल्याला एक छोटं का होईना परंतु वस्त्र परिधान दिलं, वस्त्रारूपी अलंकार जो टाकला जातोय, ह्या ज्या शाल आहेत अर्थातच चिरनेर प्रीमियर लीगच्या नावाच्या, हे संपूर्ण आयोजनासाठी शाल देण्याचं महत्वपूर्ण काम हे दातृत्व ज्यांच्याकडून लाभलं ते म्हणजे आदरणीय प्रफुल्ल म्हात्रे सर. आपल्याला ही विनंती असेल की आपण ही व्यासपीठावर यायचं आहे. जाऊया संयम सरांकडे. थँक्यू सो मच. 12 बॉल मध्ये 20 काढल्यात. 12 बॉल मध्ये येणाऱ्या 20 धावसंख्येची आणखीन आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती जितेश मोकल आला. जितेश इथून चांगली कामगिरी केली तर धावा वाचू शकतात. 12 बॉल आणि त्यामध्ये आणखीन 20 धावा. चला 20 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज जितेश मोकल पहिला बॉल ओव्हर द विकेट्स ना. ओ पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळण देत असताना डॉट बॉल. मॅच संपली नाहीये. 11 बॉल आणि आता 20 ची आवश्यकता. सुरुवातीला असं वाटलं की सामना सोपा राहील परंतु त्याच्यानंतर वापसी. 11 चेंडू आणि त्यामध्ये आणखीन 20 धावा बनवायच्या आहेत. ओव्हर द विकेट्स न गोलंदाज जितेश मोकल चांगली गोलंदाजीतून साकारत असताना बॅकफुटला गेले आणि त्याच्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये फक्त एकच सिंगल ना तेवढा फरक पडणार नाहीये. ठाऊक आहे रुद्रांश स्पोर्ट्सला देखील, कारण हा सामना जिंकायचा असेल तर कमीत कमी या ओव्हर मध्ये 10-12 तर यायलाच हव्यात. 2 बॉल मध्ये फक्त 1 दिले. समीकरण 10-19. 10 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 19 धावेची आवश्यकता. चांगली मॅच प्रेक्षक एन्जॉय करत असताना बाहेरून खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा. इट्स अ वाईट बॉल. फार दूर होता चेंडू आणि इथून एक्स्ट्रा रन. अशा मोमेंटला तुम्हाला एक्स्ट्रा धावा देऊन चालणार नाही, कारण धावसंख्येचा विचार केला तर 12 बॉल मध्ये 20 वाचवण्याचा आता तुम्हाला कारस्थान रचण्यासाठी चांगली गोलंदाजी. अगदी आगरी भाषेमध्ये बोलतात ना की टिचून मारा केला तर संघ जिंकेल, तशी गोलंदाजी. ओ इथून चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल. आता विकेट पेक्षा डॉट बॉल महत्वाचे आहेत हे आता कळून चुकलं प्रतिस्पर्धी बॉलिंग करणाऱ्या टीमला. ज्या टीमचं नाव आहे आपण पाहू शकता अद्विक. फलंदाजी रुद्रांशी सुरू आहे. अद्विक वॉरियर्स संघ क्षेत्ररक्षण करत असताना आणखीन एक चांगला बॉल. स्विंग अँड मिस. डॉट बॉल. आता डॉट बॉल खेळण्याचा प्रेशर वाढलाय. अशा सिच्युएशन मध्ये जिथे प्रति ओव्हर फक्त 10च बनवायचे आहेत आणि वारंवार मोठा फटका खेळण्याच्या मत फलंदाज डॉट बॉल खेळतायत. हा देखील प्रेशर दबाव. आता टीम थोडीशी संकटामध्ये. रुद्रांश स्पोर्ट्स टीम. फटका फसला. हे घडणार होतं. विकेटची संधी आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? ओ प्रयत्न चांगले केले परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाही. तिसरी मिळेल आता. विकेट किपर त्याच्या मागे आणखीन खेळाडू होता, त्यानं फिल्डिंग खराब केली आहे. 3 हाफ थ्रो देखील खराब आहे. चला चौथी येईल का? अगदी धडधड प्रत्येक खेळाडूच्या हृदयामध्ये सुरू आहे. 3 मिळाल्यात. संघाची धावसंख्या झाली 25 धावा. संयम सर मॅच मध्ये विकेट महत्वाचे आहेत की धावा वाचवणं हे क्षेत्ररक्षकांना मला वाटतंय कळायला हवंय. नक्कीच काही बॉल अगोदर दबाव देखील वाढला होता. विकेट्स येईल असं वाटलं. कॅच थोडासा दूर राहिला पण तो अशा मोमेंटला तुम्हाला फेकी खराब करून देखील चालणार नाहीये. जिथे मिळणार होते कमीत कमी आपण ऍक्सेप्ट केल्या की 2 मिळू शकतात परंतु थ्रो झाला खराब आणि त्या कारणास्तव एक एक्स्ट्रा आली. 25 बनल्यात. 15 धावेची आवश्यकता. सामना जिंकण्यासाठी आणखीन 15 धावा. जितेश मोकल चांगली बॉलिंग त्यानं केले. 5 बॉल मध्ये रोखून ठेवले खेळाडूंना. फक्त 5च धावा दिल्यात. 15 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 7 बॉल मध्ये सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. प्रेक्षकांना देखील वाटलं नसेल की इथपर्यंतची फाईट करेल अद्विक वॉरियर्स टीम. त्यांच्या नावामध्येच वॉरियर्स पण लढतायत ते मैदानामध्ये. हा बॉल देखील डॉट. आता जितेश साठी टाळ्या उद्या, कारण या मॅच मध्ये त्यानं फक्त 5 धावा दिल्यात आणि आता रंगात स्थितीमध्ये मॅचला नेऊन ठेवलंय. येणारे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 15 धावेची आवश्यकता.
जय श्रीराम प्रभू श्रीरामांचं मंदिर जे अनेक वर्ष स्वप्न होतं ते मंदिर देखील साक्षात बनलं गेलं आणि वर्तक सर आपलं नशीब आपण म्हणूया की आमच्या पिढीने देखील राम मंदिर बनताना पाहिलं आणि हे देखील सौभाग्याची गोष्ट आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं. आज देखना सोहळा आपण या स्पर्धेचा पहिला उद्घाटनाचा कार्यक्रम राहिला. त्याच्यानंतर प्रत्येक पाहुण्यांची ग्रँड रॉयल एंट्री, मॅन ऑफ द सिरीज साठी तुम्हाला स्पोर्ट्सची दमदार सायकल, CPL चिरनेर प्रीमियर लीग मधली चिरनेर मध्ये कुठलीही स्पर्धा असू द्या तुम्हाला ट्रॉफी नेहमी तुम्हाला चिरनेरच्या मैदानामध्ये आल्यावर मोठ्या ट्रॉफ्या पाहायला मिळतील आणि CPL मध्ये ही गोल्डन कलरची चमचमती सर्वांची मन जिंकणारी ट्रॉफी आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ आहे आणि मॅन ऑफ द सिरीज सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 11,000 रुपये आणि सायकल देखील आहे मॅन ऑफ द सिरीज साठी आणि बेस्ट कॅप्टन साठी सोन्याची वस्तू देण्यात येणार आहे. बेस्ट कॅप्टन म्हणजे सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या सोन्याचा गणपती बाप्पा हा देऊन त्याचा गौरव करण्यात येईल आणि कॅप्टन साठी देखील एक आकर्षक चमचमती ट्रॉफी देखील आहे. बरीचशी पारितोषिक तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. बेस्ट बॅट्समन, बॉलर साठी टॉवर फॅन, कूलर. फटका फसला परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. एक धाव पूर्ण झालं. दुसऱ्या धावेचा पलटवार तर व्हायलाच हवा परंतु खेळाडू नाखुश आहेत. दुसरी धाव घेण्यासाठी ते इंटरेस्टिंग नाही आहेत आणि एकच धाव सिंगल. 6 मध्ये 15 बनवायच्या होत्या. आता समीकरण आलं 4 चेंडू आणि 14 धावा. पहिला बॉल डॉट आला आणि आता 4-14. अस्तित्वाची मॅच आहे. जिंकाल तर खेळाल तुम्ही, हराल तर या स्पर्धेमधलं आव्हान संपुष्टात होईल. पुन्हा वाट पाहावी लागेल 365 दिवसांची कारण ही स्पर्धा अभिमानाची आणि सन्मानाची डे नाईट क्रिकेट स्पर्धा CPL अगदी उंच थरावरती आयोजन. PTC ची संपूर्ण टीम कार्यरत असताना आज या स्पर्धेची हवा चांगलीच रंगले. उरण पनवेल तालुक्यामध्ये एक भन्नाट आयोजन आणि मॅचेस देखील तशाच झाल्यात. प्रत्येक सामना अगदी रोमांचक स्थितीमध्ये आलाय. आता या मॅच मध्ये देखील गरम वातावरण. 4 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 14 धावा. ओ बॉल डॉट स्ट्राइक जरूर ठेवली परंतु त्याचे परिणाम दिले नाहीयेत. बॅट्समन ऋतिक गरत्ना, राजेश पाहायला मिळतात आपल्याला. राजेश बैकर 5 बॉल हा खेळाडू खेळला, फक्त 4 धावा काढल्यात. ही कामगिरी टीम साठी फार कठीण आहे. अशा सिच्युएशनला तुम्ही डॉट बॉल खेळाल तर मॅच जिंकणं कठीण आहे. 14 ची आवश्यकता. आणखीन डॉट बॉल. पंचांची रिॲक्शन हेच सांगते की बॉल आलाय डॉट आणि सामना आता कठीण झालाय. 2 चेंडू आणि 14 धावा. चला महाराष्ट्र केकचे कॅप्टन या. महाराष्ट्र केक टीमचे कॅप्टन. 2 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. आता मॅच जिंकणं कठीण आहे कारण जर खराब चेंडू आला तरच रिझल्ट येईल. डॉट बॉल. मॅच पूर्णपणे आपल्या बाजूने नेऊन ठेवले अद्विक वॉरियर्स टीम. 40 धाव संख्येवरती देखील आम्ही फाईट करू शकतोय. सुरुवातीच्या 12 बॉल मध्ये 20 काढल्या, त्याच्यानंतर 12 बॉल मध्ये 20 काढू दिल्या नाहीयेत. 1 बॉल आणि 14 ची आवश्यकता. काय सामना झालाय. जिथे सिंगल डबल ने देखील काम बनलं असतं तिथे मात्र मोठे फटके खेळण्याचा मोह आवरला नाहीये आणि त्याच कारणास्तव सामना जिंकलाय. तब्बल 14 रन्स न हा मोठा विजय आपण म्हणूया कारण 12 मध्ये 20 बनवायचे होते, फक्त 12 मध्ये 6 दिल्या. यस डीजे